जे भेटायला येणार आहे ना ते फार महत्वाचे असतात. पेशंटला व्हायबल करत असतात की कॅन्सरचा व्यक्ती जगत नाही, पेशंट जगत नाही. असं मला सुद्धा अनुभव म्हणजे भेटायला आलेल्या नातेवाईकांनी वार्ता केलेली. मी आता मला जाऊन ऑपरेशन होऊन 2 वर्ष झाले. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मला समजलं मी की अचानक माझं पोट दुखायला लागलं. पोट दुखायला लागल्यानंतर स्थानिक डॉक्टरकडे गेलो तिथं. मग त्यांनी बऱ्याचशा टेस्ट केल्या. नंतर कोलोनोस्कोपी केल्यावर समजलं की मला कोलोन कॅन्सर आहे. आमचे मेवणे आहेत इथे मावस भाऊ डॉक्टर आहेत, त्यांनी आणि आपले काळे सर आहेत, त्या दोघांनी रेफरन्स आपला इथला दिला. मग आम्ही इथं आलो राजनगरकर सरांना आणि मग त्यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करायला लागेल, कमीत कमी 1 फूट तरी तुमचं आतडं कट करावं लागेल. काय घाबरण्याचं काय कारण नाही, एकदम तुम्ही व्यवस्थित होशाल. आणि टीम इथलं ते जे मानवता कॅन्सर हॉस्पिटल आहे यांचा स्टाफ आणि टीमवर्क आणि पण ऑपरेशनच्या वेळेस सुद्धा म्हणजे फार सहकार्य केलं. ऑपरेशन एकदम व्यवस्थित सक्सेस झालं आणि मला चांगल्यापैकी फरक पडला. म्हणजे आता मी एकदम ओके आता. डॉक्टर राजनगरकर सरांसोबतचा तुमचा अनुभव कसा? त्यांचा अनुभव एकदम व्यवस्थित आहे. सर ज्यावेळेस बोलतात राजनगरकर सर आमच्याशी, तर त्याच वेळेस असं जवळजवळ 50% आजार कमी झाल्यासारखं वाटतं. ज्या लोकांना कॅन्सर होतो ते लोक ट्रीटमेंट घ्यायला सुद्धा घाबरतात, त्या लोकांना तुम्ही काय मेसेज द्याल? ज्यावेळेस त्यांना कॅन्सर आहे असं म्हणजे आमच्या समोर पाहुण्यांना वगैरे आम्ही पाहुणे मंडळी त्यांना समजतं, तर आम्ही त्यांना ना इथला रेफरन्स देतो, माझा रेफरन्स देतो की कॅन्सर कसा असला तरी घाबरण्याचं काही कारण नाही. इथं आल्यानंतर प्रॉपर ट्रीटमेंट दिली जाते आणि जर तुम्ही मनापासून किंवा फ्रेश माइंड ट्रीटमेंट घेतले किंवा सगळे उपचार घेतले तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही, असं आम्ही त्यांना मनोधैर्य दिलं. तर ते आज ओके, ते पण ओके झालेले. आता तब्येत कशी आहे? आता एकदम व्यवस्थित तब्येत, जेवण व्यवस्थित जातं, टॉयलेटला वगैरे सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर होतात. धन्यवाद. नमस्ते Thank you. नमस्ते.